जय शिवाजी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेबांचा विजय असो. धर्मवीर आनंद जिगे साहेबांचा विजय असो. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेबांचा विजय असो. बाबांचा या ठिकाणी शान आणि तिरकोजून या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. भैया या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे माजी आमदार माननीय दीपकजी चव्हाण साहेब यांचे या ठिकाणी माजी सरपंच नवनाथ मोळे या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय दत्ताबाबू वाणपट यांचे या ठिकाणी स्वागत. माजी सरपंच गणेश कदम या ठिकाणी करतील. सातारा जिल्हा शिक्षण समन्वयक विराज खराडे यांचं स्वागत या ठिकाणी माजी सरपंच जाधव या ठिकाणी करतील. जिल्हा उपसमन्वयक अनिल पवार यांचं या ठिकाणी स्वागत जाधव या ठिकाणी करतील. तापवंजवाडीचे सरपंच कुणाल नंदरी यांचे या ठिकाणी श्रीरंग आमटे या ठिकाणी स्वागत करतील. गणेश सावंत यांचे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. शरद पाटील स्वागत करतात. गणेश पवार यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. महेश पवार यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे. गिर्यान्ना यांचे या ठिकाणी ग्रामस्थ आणि लोकल शाखेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. या गावच्या सरपंच शोभा मुळे यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. पत्रकार सय्यद यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. निलेश योगेश कदम यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. उपस्थित सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि
आणि या ठिकाणी विशेष सत्कार आपल्याला या ठिकाणी करायचे बाबांचे असते. या गावचे माजी सरपंच गणेश कदम यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त सर्व ग्रामस्थांनी नूतन शिवसेना शाखा यांच्या वतीनं मान्य बाबांचे असते त्याचा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शाल आणि श्रीफळ सत्कार करण्यात येत आहे. सुधीराव उटे यांचाही या ठिकाणी वाढदिवस आहे. त्याचाही या ठिकाणी बाबांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ सत्कार करण्यात येत आहे. या ठिकाणी आता आपल्या गावामध्ये जे नवीन शिवसेना शाखा या ठिकाणी पदाधिकारी निर्माण केलेले त्या सर्वांचा या ठिकाणी बाबांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. रतन मोहिते शाखा प्रमुख रतन मोहिते यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. उपशाखा प्रमुख अर्जुन कदम यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. हॅलो विभाग प्रमुख धनाजी उलटे बरोबर ठीक उपविभाग प्रमुख पंकज नारायण सपकाळ मानधन देतात सांगा तुम्ही. संघटक महेश रामदास मुळे मंगेश रामदास मुळे शेतकरी शिवाजी दादा साळुंके गुरुजी यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. खजिनदार महेश शिवराम पवार सहखजिनदार संदीप जयवंत शिंदे आणि इतर जी कार्यकर्ते आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. ठीक आहे झाले नवीन हा या इकडे इकडे इथे इथे पुढे या पुढे या. गमचे गमचे घाला गमचे फोटो काढता येते का थांबा. थांबा थांबा की बोलते मी बोलतो. आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी शिवसेना शाखेचं उद्घाटन या ठिकाणी माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माननीय आमदार दीपकराव चव्हाण, माजी सदस्य दत्ताबापू अनपट, विराज खराडे, सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित सर्वांच्या समक्ष या ठिकाणी झालेला आहे. नूतन कार्यकारिणीचाही या ठिकाणी सत्कार झालेला आहे. आपण जर आपल्या गावाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर गेले 25-30 वर्ष माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी बाबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अनेक गावात वेगवेगळ्या पद्धतीचा विकास झालेला आहे. धोम धरणासारखं अत्यंत महत्त्वाचं पाणी या ठिकाणी आपल्याला आलं आहे आणि त्यामुळे आज आपला संपूर्ण भाग हा हिरवा दिसतोय. गावामध्ये अनेक
मंदिरं या ठिकाणी आहेत. या ठिकाणी मध्यंतरी काळूबाईचं मंदिर या ठिकाणी निर्माण झालं आहे. त्या मंदिराला सुद्धा माननीय बाबांनी 1 लाख रुपये या ठिकाणी आपल्याला देणगी दिली होती. जी मंदिरं झाली त्या मंदिराचे सगळे स्लॅब असतील ते सगळी कामं या ठिकाणी बाबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेली आहेत. आणि त्यामुळेच आपण मागच्या पंचायत समिती जिल्हा परिषदेला जर पाहिलं तर निश्चितपणे या फलटण तालुक्यामध्ये या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं यश संपादन आपणाला झालेलं आहे. खरं तर या दत्ताबापूंच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर अतिशय 24 तास या ठिकाणी गेले 10 वर्षे त्यांनी या परिसरामध्ये या भागामध्ये त्यांनी काम केलं आणि सर्वांना खात्री होती की 100% बापूचं सीट या ठिकाणी लागणार आहे. पण असो या ठिकाणी काही गोष्टी ह्या घडत असतात आणि त्यातून थोड्याशा फरकाने या ठिकाणी बापूंचा खरा अर्थाने पराभव झाला. परंतु त्यांनी कधीही नाराज न होता त्याच जिद्दीनं या ठिकाणी ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत. निश्चितपणे खरं तर बाबा भविष्यामध्ये त्यांना एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी काहीतरी देणं गरजेचं आहे. धडपडणारा धडाडीचा एक कार्यकर्ता या भागामध्ये आहे. मी या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं बाबांना विनंती करतो की भविष्यामध्ये निश्चितपणे आपण बापूंचा विचार करावा आणि निश्चितपणे बाबा या ठिकाणी विचार करतील अशा पद्धतीची या ठिकाणी आम्ही आशा व्यक्त करतो. या ठिकाणी अधिक न मी बोलता या ठिकाणी शिवसेना शाखेचं या ठिकाणी उद्घाटनाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत. पुनश्च एकदा मी या ठिकाणी आपणा सर्वांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सरसे असं स्वागत करतो. यानंतर या ठिकाणी जी नूतन कार्यकारिणी आपण स्थापन केलेली आहे यामध्ये जर कोण बोलणार असेल तर नाहीतर साळुंके गुरुजी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. आज या ठिकाणी मुळीवाडीमध्ये नवीन शिवसेना शाखा या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि याच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा, त्याचबरोबर आमदार दीपकरावजी चव्हाण सर, दत्ताबापू, त्याचबरोबर तालुक्याचे सर्व सन्मानित सदस्य आणि या ठिकाणी सर्व शिवसेना शाखेच्या उद्घाटनासाठी उपस्थित सर्व गावातील ग्रामस्थ. खरं तर शिवसेना शाखेचं उद्घाटन या ठिकाणी या गावामध्ये होत असताना शिवसेना हा एक आगळा एक विचार आहे. शिवसेना एक वेगळी शक्ती आहे. जर आपण थोडंसं विचार केला 1966-1967 सालचा तर शिवसेना ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची जी टीम होती त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं तो प्रचार केला, आजही या नावाचा दरारा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये शिवसेना हे फक्त असं आगळंवेगळं नाही काम करायचं. ज्या ठिकाणी त्यांना अन्याय होते त्या ठिकाणी अन्यायाला तोंड कसं द्यायचं हे या ठिकाणी त्या शिवसेना आपल्याला हे केले आणि तोच धडा घेऊन आपण या ठिकाणी हे सर्व आपली ज्या शिवसेना शाखा स्थापन झालेली ते आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्या पद्धतीनं काम करायचं. दुसरं सांगायचं झालं तर खरं तर आजचा हा या शुभमुहूर्तावर मी असं एक शुभचिंतन करेन की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमदारांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये मी एक सांगेन की आपण मरीजारी मातेच्या मंदिरामध्ये आहोत. खरं तर बाबा, मला असं वाटतं की या मरीजारी मातेच्या कृपेनं जर आपल्या शिवसेना शिंदे गटाला जर तिकीट मिळालं तर ते तुम्हाला तिकीट मिळून आमदार म्हणून या ठिकाणी मुळीवाडीच्या मार्फत प्रथमतः मी तुमचं शुभचिंतन करतो आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. या ठिकाणी शिवसेनेचा सदस्य सेक्रेटरी या नात्याने पुन्हा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. विनोद नाही सत्कार या ठिकाणी विनोद बबन कदम आमचे प्राथमिक शिक्षक रत्नागिरीचे आमचे मुळीवाडीवासी आहेत. त्यांचं या ठिकाणी
स्वागत आणि सत्कार बाबांच्या हस्ते करावा असं मी त्यांना विनंती करतो. या मंगेश मुळीक आले का मंगेश? या स्वप्नील मुळीकचे बंधू राहतात. या यानंतर आपले दत्ता बापू विचार व्यक्त करीत असं मी त्यांना विनंती करतो तिने आपले विचार व्यक्त करावे. शिवसेना शाखा मोहिकवाडीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब, जिल्ह्याचे समन्वयक आमचे मित्र विराजजी खराडे, अमितजी पवार, या ठिकाणी उपस्थित असलेले सरपंच मोहित मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी सरपंच तानाजीराव आवटे, गणेश कदम, सुनील जाधव, सपकाळ गुरुजी, साळुंके गुरुजी, उपस्थित वास्तविक सर्वच प्रमुख मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. माझ्याबरोबर आलेले ॲडव्होकेट गणेश तावरे, टाकोबाईचीवाडीचे सरपंच कुणाल जंजने, गिरी सर, वास्तविक सर्वच जण उपस्थित मंडळी, लवराज मुळीक. आज शिवसेना शाखेचं उद्घाटन या ठिकाणी झालं. या ठिकाणी आपले नेते बाबा यांनी संकल्प केला की गाव तिथं शिवसेनेची शाखा आणि या एका महिनाभरात जवळपास 100 शाखा उघडायचा संकल्प या ठिकाणी केला. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत सर्व युवक असतील, युवक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आज तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतोय की शिवसेना शाखा नव्यानं सुरुवात झाली. आपण आपला तालुका जिल्हा तसा बघितला तर तसा काँग्रेस विचारधारेचा जिल्हा होता, परंतु या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी कामकाज चालू केलेलं आहे आणि धडाकेबाज आणि धाडसी निर्णय घेण्यात आज देशामध्ये त्यांच्या इतकं कुणीही धाडस दाखवत नाही. आपण जर बघितलं की प्रत्येक गरीब कुटुंबाला फायदा झाला पाहिजे अशी लाडकी बहीण योजना त्यांनीच आणली, वीज बिल माफी त्यांनीच या ठिकाणी केली, वयश्री योजना त्यांनीच चालू केलं. जे जे लोकहिताचे निर्णय होते ते शिंदेसाहेबांनी या ठिकाणी घेतलं. आणि आज जर बघितलं राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय नेते म्हणून जर सर्वे केला तर निश्चितपणे शिंदेसाहेबांच्याकडे बघितलं जातं. आणि आज ज्या पद्धतीनं राज्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश होतात आणि खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा वारसदार असतील तर शिंदेसाहेब आहेत. आज मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये इनकमिंग चालू आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये शिवसेना राज्यामध्ये नंबर 1 पक्ष झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही याची मला खात्री आहे. आणि या विभागाची पश्चिम महाराष्ट्रामध्ये श्रीमंत संजीवराजे असतील, माझे आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब असतील, श्रीमंत रघुनाथराजे असतील, यांनी जसं शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे तसं शिवसेनेला 10 हत्तीचं बळ या सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेला आपण बघतोय. परवाच जळगावचे गंगाखेडचे माजी मंत्री अशोकराव डोणगावकर यांचे सुपुत्र आले ते बाबांच्या भेटीला. तेही त्यावेळेस बाबांना म्हणले, बाबा म्हणले आता काय विचार करू नका की चला नाही म्हणले, त्या बाबतीत सुद्धा तुमच्याशी चर्चा करायसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि भविष्यामध्ये बाबांच्या नेतृत्वाखाली या पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये निश्चितपणे शिवसेनेची घोडदौड मोठ्या प्रमाणामध्ये राहील आणि निश्चितपणे बाबांच्या सुद्धा शिंदेसाहेब मोठी जबाबदारी निश्चितपणे देतील याची आम्हालाही सगळ्यांना खात्री आहे. आज जर बघितलं शिवसेनामध्ये एक चळवळ आहे,
मराठी माणसांच्या हक्कासाठी या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी मला वाटतं 19 जून 1966ला पहिली शिवसेनेची स्थापना केली आणि एक संघटना म्हणून केलेली आपण आज बघतो. त्याची चळवळ उभी राहून आज पक्षात रूपांतर झालं. आज राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत, शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी काम पाहिलेलं आहे आणि या ठिकाणी शिवसेना आपण स्थापन करतोय. परंतु मला सगळ्याच पदाधिकाऱ्याला विनंती आहे की आपण नुसती शिवसेना बोर्ड वर शिवसेना राहता कामाची नाही. त्या ठिकाणी गावातील लोकांचे काय सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, तलाट्याकडे कामं असतील, MSCBकडे असतील, तहसीलदारांच्याकडे असतील, या शाखेच्या माध्यमातून आपण निश्चितपणे या ठिकाणी सोडवा. आपण ज्यावेळेस शाखा संपूर्ण तालुक्यामध्ये उघडले जातील त्यावेळेस एक कार्यशाळा बाबा आयोजित करणार आहेत. त्यावेळेस सगळे कार्यकर्त्यांना शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, सगळं पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सर्व मार्गदर्शन केले जाईल. विविध योजना असतील, वैद्यकीय अडचणी असतील लोकांचे, ह्या बाबतीत मार्गदर्शन करून ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे. आजही आपण जर बघितलं प्रशासनामध्ये शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आजही दबदबा आहे का, तर आहे. कारण मागं शिवसेनेचं काम बघितलंय. शिवसेनेला ज्या वेळेस सन्मान राहिला नाही त्यावेळेस शिवसेना स्टाईलनं कार्यकर्त्यांनी मागं उत्तर दिलंय. त्यामुळं आजही तो दबदबा टिकून आहे. शिवसेनेचा पदाधिकारी म्हटलं तरी या ठिकाणी काम निश्चितपणे होतं आणि त्याला शिवसेनेचा पदाधिकारी आणि बाबांचा कार्यकर्ता म्हणून त्यांना शोभेल असं काम आपल्या या शाखेकडून व्हावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. नवीन सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील तुमच्या कारकिर्दीत शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या ठिकाणी धन्यवाद बापू. यानंतर मी आमदार मंडळाचे आपण मदत करतो. ठीक आहे. यानंतर विराजसाठी आपल्याला मदत करतो. मुळीकवाडी शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले तुमचे आमचे नेते आणि शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय दीपकरावजी चव्हाण सर, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माझे सहकारी मित्र सन्माननीय दत्ताबापू अनपट, ज्यांचा आज वाढदिवस आपण साजरा केला ते माझे सहकारी या गावचे माजी सरपंच गणेशराव कदम, माझे युवक सहकारी आणि सातारा जिल्हा युवाचे समन्वयक अमितजी पवार, या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मुळीकताई आणि उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि या मुळीकवाडी गावातील शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व नागरिक. हे वर्ष हे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यामध्ये अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या स्वरूपाचे चालू आहेत आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आपल्या या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये करावा अशी आदरणीय बाबांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी घोषणा केली की या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 100पेक्षा जास्त शाखा आपण शिवसेनेच्या चालू करून शिवसेनेचं जे ब्रीदवाक्य आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मगाशी बापूंनी सांगितलं 19 जून 1966ला शिवसेनेची स्थापना केली. ही संघटना होती. 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि त्या सगळ्या अनुषंगाचा विचार करून आदरणीय बाबांनी हा जो निर्णय घेतला तो राज्यातला पहिला निर्णय की 100 शाखा ह्या उघडल्या जातात आणि त्याला प्रतिसाद अतिशय चांगला गावागावातून मिळतोय. आज जवळजवळ ही 20वी शाखेचं उद्घाटन ह्या मुळीकवाडी गावात होतंय. ह्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आम्ही अनेक वर्ष शिवसेनेचं काम करतोय पण ह्या पद्धतीचा प्रयोग आमच्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या भागामध्ये होत असताना असा प्रयोग राज्यामध्ये प्रथमतः आदरणीय बाबांच्या नेतृत्वाखाली होतोय. हा खऱ्या अर्थाने आम्हाला मनापासून आनंद आहे. शिवसेनेचे आपण पदाधिकारी शिवसैनिक झालेलो आहात, शाखा प्रमुख झालेले आहेत, उपशाखा प्रमुख झालेले आहेत. नुसतं आज उद्घाटन झालं म्हणजे सगळं काम संपलं असं नाही. आता खऱ्या अर्थाने तुमचं काम चालू झालेलं आहे.
जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे व्यक्तिमत्व होतं, त्यांनी जे आपल्याला शिकवण दिली की आपण कसं काम केलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध आपण कशी वाचा फोडली पाहिजे, अन्यायाविरुद्ध आपण कसं लढलं पाहिजे, ह्या संबंधामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे काम करण्याची आपल्याला संधी आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांनी अनेक योजना मुख्यमंत्री असताना कार्यान्वित केल्या. हे करत असताना शिवसेनेचं वैद्यकीय मदत कक्ष हे राज्यभर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे चालवले. अनेक कामं आपल्याला करता येत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे नावाचं एक ॲप आहे, त्याच्यात सुद्धा प्रोग्राम आपण आता शाखेचं ज्यावेळेस उद्घाटन पूर्ण होतील त्यावेळेस गावागावात आपण तो प्रोग्राम लावणार आहे. समजा उदाहरणार्थ माझं नाव विराज खराडे, तर ते विराज खराडे त्या ॲपमध्ये नाव टाकलं तर त्यांना कुठल्या कुठल्या योजनेत मी पात्र होतो त्याची माहिती आपल्याला मिळतील, ती आपण नागरिकांना देऊ शकतो. म्हणजे सोप्या पद्धतीने नागरिकांची सेवा करण्याचं काम आपण करू शकतो. वैद्यकीय मदत कक्षाच्या बाबतीत जरी कुणाला अडचण आली, तो विरोधक असू नाही तर कुणी असू, पहिलं काम आपलं 80% समाजकारण करण्याचं आहे. त्यामुळे कुणाला अडचण आली तर वैद्यकीय मदत कक्षाच्या बाबतीत आदरणीय बाबांनी गावडे साहेब नावाचे व्यक्ती आपल्या हॉस्पिटलला लाईफलाईन हॉस्पिटलला बसवलेले. त्यामुळे ती सेवा सुद्धा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी या निमित्ताने आहे. आणि अधिकचा वेळ न घेता आदरणीय बाबांना, आदरणीय आमदार साहेबांना बोलायचे. या शाखेच्या सर्व शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख सर्व पदाधिकारी यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि जे बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेलं काम, जे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिप्रेत असलेलं काम आपण आपल्या हातून कराल ह्याच शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मुळेपडी गावामध्ये शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ज्याच्या शुभेच्छा या शाखेचं उद्घाटन झालं ते आपल्या सर्वांचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजय नाईक निंबाळकर साहेब, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्त बापू, त्यावरचं जिल्हा शिवसेनेचे जिल्ह्याचे समन्वयक विराज खराडे, अमितजी पवार आणि रावटे आपले सरपंच, सरपंच सगळे शिवसेने शाखा प्रमुख नेते, आवटे त्यांचे सर्व उपशाखा प्रमुख, सर्व डॉक्टर जे ॲडव्होकेट गावडे साहेब, म्हणजे सरपंच बंटी झंझरे, राज मुळेबाई सरपंच, गणेश पवार, सगळ्यांची नावं घेत नाही पण सर्वच गावातले सर्व प्रमुख, सर्व उपस्थित ज्या महिला भगिनी, ज्येष्ठ ग्रामस्थ, तरुण मित्र, जे पत्रकार शकील सय्यद, या ठिकाणी या ठिकाणी अजून एक 2 शाखेचे उद्घाटन आहे. त्या मालिकेला वेळ न घेता मी थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार. आज आपल्या गावामध्ये शाखेचं उद्घाटन होतं आहे. जवळजवळ एक 15-20 दिवस झाले आपण बाबाच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये शिवसेना शाखेचं उद्घाटन आपण करतो. आणि या माध्यमातून आपलं राज्यगट आणि शिवसेना या आपल्या पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी हा प्रयत्न करतोय. या ठिकाणी बाबाच्या नेतृत्वाखाली, महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण अनेक वर्ष काम करताय. अनेक ज्येष्ठ मंडळी इथं आहेत, तरुण काही लोक आहेत. आणि काम करताना आपल्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं, मंगेश कुंत्री सांगितलं, विकास करण्यामध्ये या तालुक्यामध्ये महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली, महाराज बाबाच्या नेतृत्वाखाली आपला गट किंवा पक्ष कुठेही कमी पडणार नाही. विकास कामं गावोगावी अनेक विकास कामं झाली. मग ते डोंबलगडच्या पाण्याचा असेल, गावोगावचे पाणीपुरवठा योजना असतील, गावाचे रस्ते असतील, शाळा खोल्यांचे कामं असतील, रस्त्याची कामं असतील, ही सगळी कामं करण्यामध्ये कुठंही महाराज साहेब व बाबा व जे तत्कालीन जिल्हा परिषदेचे पंचायत सदस्य कुठेही कमी पडले नाहीत. आणि त्या निमित्तानं प्रत्येक गावात आपलं संघटन होतं, आपला गटही मोठा होता. परंतु खऱ्या अर्थानं आपण जे राजकीय त्या तत्कालीन राष्ट्रवादी पक्ष म्हणून काम करताना जे आपण धोरण अवलंबलं, आपण विकास कामं केली, परंतु प्रसिद्धीकडे आपण कमी पडलो, त्याची प्रसिद्धी केली नाही. आणि ज्या पद्धतीनं आपली पक्षाची वाटचाल सुरू होती, थोडंसं नाही म्हटलं तरी एक मावळ पद्धतीनं आपलं संयमी नेतृत्व असल्यामुळं
आपण तालुक्यामध्ये कुठंही असं वेडवाकडे कुठं काम केलं नाही. सर्व घटकांना बरोबर घेऊन, सर्व समाज बांधवाला बरोबर घेऊन महाराष्ट्रावरील बाबासाहेबांनी सर्वांनी काम केलं. परंतु या मागच्या 2 वर्षामध्ये आपण जर परिस्थिती बघितली घेतली तर संपूर्ण उलट चित्र आपल्याला दिसते. तालुक्यामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण केलं जाते. आपल्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास दिला जातो, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जात होतं. या सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या तर आपला कार्यकर्ता थोडंसं नाही म्हणलं तरी थोडंसं बॅकफूटवर आला होता. म्हणून कुठेतरी आपल्याला या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा मजबूतीनं उभं राहण्यासाठी महाराष्ट्रामध्ये बाबा निर्णय घेतला की आता शिवसेना पक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि शिवसेना असा पक्ष आहे की ज्या ठिकाणी दहशतीला दहशतीनं उत्तर देऊ शकतो, जशाच तसं उत्तर देऊ शकतो. आणि आजचं राजकारण जर आपण बघितलं, राज्याचं असू किंवा देशाचं असू द्या, जशाच तसं उत्तर दिलं तरच आपल्याला राजकारणामध्ये टिकू शकतो. आणि मग राजकारणामध्ये आपल्याला टिकण्यासाठी आणि मुळात राजकारणामध्ये महाराष्ट्र बाबा यांनी जो प्रवेश केला आहे राजकारणामध्ये, तोच मुळात लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. आणि म्हणून आपण बघितलं की त्या माध्यमातून गेले अनेक वर्ष कितीतरी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवले गेले, सामाजिक प्रश्न सोडवले गेले, पाण्याचे प्रश्न सोडवले गेले, उद्योगाचे रोजगाराचे प्रश्न सोडवले गेले. आणि या तालुक्यामध्ये आपण बघितलं तर महाराज साहेबांच्या बाबांच्या शिवाय दुसरा इतर कुणीही असा नेता नाही की त्या नेत्यानं आपल्या तालुक्याचा एवढा प्रचंड विकास केला आहे. कुठला पक्ष नाही किंवा कुठला नेता नाही. आणि त्यामुळे आपल्याला आता शिवसेना पक्षामध्ये आपण गेल्यानंतर शिवसेना पक्षाचा एक आपल्याला अतिशय मोठा भक्कम आधार मिळणार आहे. मग शिवराजांनी सांगितलं की शिवसेनेचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व असं आहे की त्या नेता हा सर्वसामान्य माणसाचा शाखा प्रमुख जरी असला पक्षाचा तरी त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका त्यांची नेहमी असते. मग शिवसेना तो साधा सदस्य असू द्या तो सर्वसामान्य मानव असू द्या. आणि त्यामुळे त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका त्यांची आत्तापर्यंत राहिली आणि भविष्यामध्ये राहिल्या काही शंका नाही. आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राज्यामध्ये आपला पक्ष मजबूत करण्यासाठी आणि या पक्षाच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य जे राहिलेले प्रश्न आहेत, जे काही राहिलेले समस्या अडचणी त्या सोडवण्यासाठी तालुक्याचे काय प्रश्न राहिले, नियमानिष्ठ प्रश्न राहिलेत, काय पूर्ण पाण्याचे काय थोडे प्रश्न आहेत, हे सोडवण्यासाठी आपल्याला सत्तेमध्ये जाणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी करायचं आजच्या घडीला आपल्याला शिंदे साहेबांच्या दुसरा कोणताही पर्याय, योग्य पर्याय नव्हता नाही. आणि त्यामुळे आपण आता शिवसेने माध्यमामध्ये काम करतोय. बाबांनी संकल्प केला की शिवसेनेच्या मी तर म्हणतो 100 नव्हे तर अनेक शाखा ओपन होतील. 100चा संकल्प केला आहे. आपण तालुक्याच्या मतदारसंघातील गावांची संख्या जर बघितली तर अनेक म्हणजे 150च्या पुढे शाखा निश्चितपणे आपल्या गावामध्ये होतील. त्यामध्ये काय जरा वेळ लागेल, आपण त्या दिवसामध्ये होणार नाही. आपण जन्मशताब्दी वर्ष आहे तो भगवा सप्ताह जो म्हणला त्या सप्ताहामध्ये जरी नाही झालं तरी भविष्य काळामध्ये आपल्या प्रचंड शाखा या गावागावामध्ये आणि प्रत्येक गाव असं एकही गाव राहणार नाही की त्या गावामध्ये शाखा नाही. त्यामुळे त्या ठिकाणी या शाखा निर्माण होतील. आणि या शाखेच्या माध्यमातून आपल्या सर्व तरुण कार्यकर्त्याला विनंती की आपण जे सामाजिक काम करतोय शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तेच काम आपल्याला पुढे न्यायचे. जे ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण जे काम करतो, पंचायत समिती सदस्य म्हणून काम करतो किंवा कार्यकर्ता म्हणून जे काम करतो, लोकांचे प्रश्न सोडवणे, सर्वसामान्य एखाद्या कुटुंबातल्या त्याचं अपंगाचं काय काम असेल, कार्ड असेल, रेशनिंग कार्डचं काय काम असेल, त्याबरोबरचं MSCBचं काय काम असेल, दवाखान्याचं काय काम आणि अशी अनेक कामं असतात. ती जर कामं आपण आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सोडवली तर निश्चितपणे आपल्याला त्या लोकांचा पाठिंबा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला संपर्क वाढतो. त्या निमित्तानं पक्षाशी कार्यकर्ते जोडले जातात, माणसं जोडली जातात आणि तो फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि राहिलेल्या 2-3 वर्ष आता इथं कुठलं इलेक्शन नाही, परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला आपली ताकद ही मजबूतीने उभी करायची. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आता बाबाच्या नेतृत्वाखाली आपलं काम करायचे. बाबांच्या महाराष्ट्र नेतृत्वाखाली आपण काम करतोच, परंतु आता राज्यामध्ये बाबांच्यासाठी निश्चितपणे शिंदे साहेब त्याच्या पाठीमागे ताकद उभी करतील. कुठं ना कुठे बाबांना ही संधी अवश्य मिळणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला बाबांच्या नेतृत्वाखाली राहिली तालुक्यातली कामं करण्यासाठी गावागावामध्ये अशा तरुणांची जर फळी उभी राहिली तर निश्चितपणे एक बाबाला सुद्धा एक काम करण्यासाठी एक उत्साह तो असतो, प्रेरणा मिळते, उत्साह मिळतो. आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणी एक राज्यामध्ये चांगलं काम उभं राहू शकतं. बाबाचं नेतृत्व आपल्या सर्वांना माहिती कल्पना आहे की संयमी नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे.
आणि कुठंही कलंक नसलेलं नेतृत्व आहे, निष्कलंक असं नेतृत्व आहे. आणि त्यांच्या पाठीमागे आपल्याला ताकद उभी करायची. आणि म्हणून मला तरुणाला विनंती करायची की आपल्या माध्यमातून हे चांगलं काम आपल्या गावामध्ये परिसरामध्ये व्हावं आणि जी आपल्याला संधी दिली त्या संधीचा आपण सर्वांनी युवकांनी सोनं करावं. निश्चितपणे तरुणांच्या हिताचे निर्णय महाराजसाहेबांनी आत्तापर्यंत घेतलेत. आणि मला एकही सांगतो की आज सुद्धा भविष्यामध्ये आपल्या तरुणांना महाराज साहेबांशिवाय किंवा बाबांशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या. आज किती उद्योग किती मला सांगतो, कमीच कंपनी आहे, गोविंद फाउंडेशन असेल, मॅग्नेशिया कंपनी असेल, अशा अनेक जी माध्यमं आहेत त्या माध्यमातून तरुण तिथं काम करतायत. आणि भविष्यात अगदी खंडाळा शिरवा असेल तिथंही खऱ्या तर जमाडीशी कुणामुळे आले असेल तर ती महाराज साहेबांमुळे आली, ते दुसरं कुणी श्रेय घेऊ शकत नाही. तर या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर आपल्याला बाबांच्या पाठीमागं आपण उभं राहणं आवश्यक आहे. त्या निमित्तानं आपण हे गावामध्ये आपले मजबूत संघटन करावं एवढी विनंती करतो. आणि या तुम्हाला सर्वांनाच या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. यानंतर आपल्या गावचे सुपुत्र मोहन सुदाम मुळे आपले पोलीस खात्यातली प्रदीर्घ सेवा पूर्ण करून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा बाबांच्या हस्ते आपण सन्मान करावा. आहेत मग मला वाटलं आहेत सर्व. धन्यवाद बाबा. यानंतर आदरणीय बाबांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करा. म्हणजे आम्हाला कम्प्लीटपणा येते ना, नुसतं मुंचील वाढून उपयोग नाही. आता ज्यांनी आपल्यासमोर फलटण तालुक्यासाठी आपल्या सर्वांसाठी शिवसेना पक्ष प्रत्यक्षात शिवसेना पक्षामध्ये काम करण्याच्या दृष्टीने नवीन आहे. शिवसेना पक्ष माहीत नाही अशातला काय भाग नाही. आपल्यामधली बरीचशी मंडळी मुंबईला असतात आणि मुंबईला शिवसेनेची किती आवश्यकता होती आणि इथून पुढच्या काळातही राहणार आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. या पक्षाच्या संबंधाने आपल्याला ज्यांनी सर्वच माहिती दिली आणि कशा प्रकारे पुढे जाऊन आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे याच्या संबंधाने आपल्याला सांगितलं ते माननीय आमदार दीपकराव चव्हाण साहेब, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ताबापू अनपट, शिवसेनेचे प्रमुख विराज खराडे, त्याचप्रमाणे युवा प्रमुख अमित पवार, आपल्या गावच्या सरपंच शोभाताई मुळीक, माजी सरपंच तानाजीबुवा आवटे, लवराज दादा मुळीक, ॲडव्होकेट गणेश तावरे, गणेशराव कदम, कुणाल झंझणे, गिरी गुरुजी, सौ छायाताई सपकाळ, दिनेश कदम, बाळासाहेब सपकाळ, सुनील जाधव, नारायणराव सपकाळ, श्रीरंग जाधव, ज्ञानदेव जाधव, निलेश चाळुंके, विनोद कदम, सुधीर आवटे, योगेश कदम, चंद्रकांत मुळीक, पत्रकार शकील सय्यद, शाखा प्रमुख यशवंत आवटे, त्याचप्रमाणे रतन मोहिते, त्यांचे सर्व सहकारी. या ठिकाणी आपण मुळीकवाडी या ठिकाणी शिवसेनेच्या शाखेचा शुभारंभ आपण करत आहोत. मला वाटतं शिवसेनेची मुळीकवाडीमध्ये पहिल्यांदाच शाखा होत असेल, पण बरीचशी मंडळी आपली मुंबईला गेल्यानंतर शिवसैनिक असतात. गावी आल्यानंतर मग आपापल्या त्याप्रमाणे ज्या ज्या गटामध्ये आपण किंवा ज्या ज्या पक्षामध्ये आपण काम आपल्या गाव पातळीवरती आपले नेते मंडळींच्या बरोबर तुम्ही असताय. पण तुम्हाला एक कल्पना आहे की ज्या वेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली, पक्षाची स्थापना केली म्हणण्यापेक्षा एका अशा संघटनेची स्थापना केली की मुंबईमध्ये आणि मुंबई परिसरामध्ये मराठी माणसाची जी उपेक्षा होत होती ती कुठंतरी थांबली पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून बाळासाहेब ठाकरेंनी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या पक्षाची स्थापना केली. ठाण्यामध्ये धर्मवीर आनंदजी गीते साहेबांनी त्या ठिकाणी दिघे साहेबांनी त्या ठिकाणी स्थापना केली. किंबहुना
बाळासाहेबांचे उजवे हात या नात्याने त्यांनी शिवसेना पक्ष ठाणे आणि परिसरामध्ये आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी वाढवला आहे. आणि त्यांच्याच तालमीत तयार झालेले आत्ताचे आपले नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आज ह्या शिवसेना पक्षाची धुरा वाहत आहेत. मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं की शिवसेना पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, एकाचे 2 हे पक्ष झाले. आता तो भूतकाळ आहे आणि ते कशामुळं झाले, काय झाले याच्याकडे न जाता आज आपल्याला फलटण तालुक्यामध्ये एक अस्थिर राजकीय परिस्थिती जी निर्माण झाली आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आधार जर कोणाचा जर त्या ठिकाणी मिळाला असेल तर आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबाचा आणि शिवसेना पक्षाचा आपल्याला. आपल्या अडचणीच्या काळात नक्कीच शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, पालकमंत्री शंभूराजे देसाई असतील, आपले संपर्क प्रमुख शरद कणसे साहेब असतील, जगदाळे साहेब असतील, या सर्वच मंडळींनी आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्यामुळंच पंचायत समिती, जिल्हा परिषदेला आपल्याला बऱ्यापैकी यश प्राप्त करता आलं. आणि त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी शिवसेना पक्षाने दिलेलं आपल्याला सहकार्य, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली ताकद. त्यामुळं साहजिकच आपलंसुद्धा कर्तव्य आहे की हा शिवसेना पक्ष आपल्या तालुक्यामध्ये वाढला पाहिजे. आणि पक्ष ही संघटना वाढवत असताना तरुणांच्या माध्यमातून सुरू झालेली संघटना आपल्या तालुक्यातसुद्धा शिवसेनेची संघटना आपल्या या सर्व तरुणांच्या माध्यमातून ती वाढवण्याच्या दृष्टीने आपण गावोगावी शिवसेनेच्या शाखा स्थापन व्हाव्यात अशा दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहोत. आणि त्यामध्ये आपण सर्वांनी मुळीकवाडीला आज शाखेचा शुभारंभ करून त्याच्यामध्ये आपण सर्व हातभार लावत आहात, याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. केवळ राजकारण म्हणून आपण संघटना स्थापन करतोय अशातला भाग नाही. माझ्या आधीच्याही वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की ज्यावेळेला आपण ही तरुणांची संघटना निर्माण करतोय, एकत्र तरुणांची शक्ती आणतोय, ती सकारात्मक कामासाठी वापरायची. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय काम करता येतं आपल्याला खराडे साहेबांनी सांगितलं. आमदार साहेबांनी सुद्धा ही संघटना स्थापन केल्यानंतर या संघटनेचा वापर कशा प्रकारे व्हायला पाहिजे, आपल्याला निर्व्यसनी निस्वार्थी तरुण ह्या ठिकाणी राजकारणामध्ये पुढे यायला पाहिजेत. त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपलं राजकारण हे योग्य दिशेने पुढं जात असतं. आणि त्या दृष्टीने आपल्या सर्वच आपले शिवसेना प्रमुख, आज आपण ज्यांची शिवसेना प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांची जी घोषणा केली, त्यांनी मिळून या ठिकाणी शिवसेना पक्षाची शाखा या ठिकाणी सुरू केली. ती शाखा आपण सुरू करत असताना या शाखेच्या माध्यमातून सकारात्मक कामं करण्यासाठी आपण केलेली आहे. या ठिकाणी आपण बोर्ड तयार केला, बोर्डवर नावं आली, इथं विषय संपत नाही. आता खऱ्या अर्थाने तळागाळामध्ये जाऊन सर्वसामान्यांपर्यंत पोचून त्यांची कामं करण्याच्या दृष्टीने आता आपण सर्वजण कटिबद्ध आहोत आणि ते आता आपण कर्तव्य म्हणून आता अंगावरती घेतलेलं आहे. एक वैद्यकीय क्षेत्र असेल, बाकी सरकार दरबारात सातत्याने सर्वसामान्यांची कामं असतात, अनेक कामांना दिरंगाई होत असते. ह्या सर्वांना गती देण्याचं काम सकारात्मक दृष्ट्या आपले सर्व शिवसैनिक करणार आहेत. कुणावरही अन्याय होऊ नये, ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोचल्याच पाहिजेत अशा दृष्टीने आपले शिवसैनिक काम करणार आहेत. आणि तरच खऱ्या अर्थाने ह्या शाखा निर्माण आपण या ठिकाणी करतोय, जागोजागी आपण शाखा स्थापन करतोय, तरच खऱ्या अर्थाने आपला उद्देश आणि शिवसेना पक्षाचा उद्देश सफल होणार आहे. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाला, आपल्या नेत्यांना, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना आपल्याला ताकद देता येईल. आपल्याला त्यांनी आपल्या अडचणीच्या काळात ताकद दिली. आता आपण हा शिवसेना पक्ष आपल्या तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये कसा वाढेल आणि तरुणांचा पक्ष म्हणून हा कसा पुढं होईल आणि या तरुणांच्या माध्यमातून ह्या तालुक्याचा विकास जो आत्तापर्यंत आपण पाहिलं रामरायांच्या माध्यमातून, औद्योगिकरणाचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, हा जो टप्प्याटप्प्याने मार्गी लागत गेला आणि आज जी काही एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती आपण तालुक्यामध्ये पाहतोय, तालुका चुकीच्या हातात जातोय का असं आपल्याला समोर चित्र दिसत असताना आता शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तालुका हा योग्य हातामध्ये आणि तालुक्याला योग्य दिशा त्या ठिकाणी रामराजे साहेबांनी दिलेली होती, ती दिशा घेऊनच पुढं जाण्याच्या दृष्टीने आता आपल्याला ह्या सर्व शिवसैनिकांना काम करायचं आहे.
मागाशीच बापू आपण सहज चर्चा करत होतो, डोंबलकवडीचं शेवटचं आवर्तन आपण कधी घेत होतो? एप्रिल एंडपर्यंत आपण ते आवर्तन घेत होतो की जेणेकरून त्या ठिकाणी एप्रिल संपल्यानंतर मे महिन्यामध्ये, नंतर जूनच्या महिन्यामध्ये उन्हाळी पाऊस येईपर्यंत आपल्याला अडचणी येऊ नये. आज तशी परिस्थिती झालेली नाही. काहीतरी कुठंतरी बदल झालाय, कुठंतरी कमी समज असल्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. त्या ठिकाणी राजकारण सुद्धा कशा प्रकारे चाललंय आपण पाहतोय. दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी एखादी राजकीय आता निवडणूक म्हटल्यावरती थोडीशी बाचाबाची, थोडंसं त्या ठिकाणी हातगाईवर कार्यकर्ते येतात. कसल्या प्रकारची केस घातली जाते, एकमेकाला कुठं थोडंसं काहीतरी झालं, थोडी झोंबाझोंबी झाली की ह्यांची केस कुठल्या प्रकारे घातली जाते, तर माझी सोन्याची साखळी त्यांनी चोरली. अशा प्रकारच्या खोट्या नाट्या केसेस घालायचं काम चालू. आणि हे सगळं काम आपल्याला जे करायचं, हे सगळं थांबवायचं जे काम करायचे ते आपल्या सर्व शिवसैनिकांना मिळून करायचं. शिवसेना संघटना ही फार मोठी ताकद आहे आणि ती ताकद आपण संघटना वाढवली तर ती निश्चितपणे केवळ फलटण तालुक्यातच नव्हे तर तुम्ही शिवसैनिक म्हणून महाराष्ट्रात कुठेही गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, कुठल्याही प्रकारची कसलीही गरज भासली तरी ते त्या ठिकाणचा शिवसैनिक तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहणारे, तुमच्या मदतीला धावून येणारे, ही अशा प्रकारची संघटना. बाहेरचा कोणी आला तरी आपण त्याला मदत करणार, आपण एकमेकाला मदत करणार आहोत. मुळीकवाडीतल्या कुठल्या शिवसैनिकाला अडचण झाली तुम्ही आहातच, परंतु आजूबाजूचे सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीमागं उभं राहणार आहेत. आणि म्हणूनच आता तुम्ही शिवसैनिक झालेला आहात. मी नेहमीच म्हणतो आणि आत्ताही म्हणतोय, जाणीवपूर्वक आपण कधीही कुणाचा अन्याय कुणावरही करायचा नाही. इथून पुढच्या कधी मागं केला नाही, इथून पुढच्या काळातही करायचा नाही. पण कुणावरती झालेला अन्यायसुद्धा सहन करायचा नाही. आता तुम्ही शिवसैनिक आहात आणि त्याचा अनुभव तुम्हाला कुठल्याही अधिकाऱ्याच्या जवळ गेल्यावर तुम्हाला येणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी ओळखपत्र दिली जाणार आहे आणि ते ओळखपत्र दाखवलं की तुम्हाला समजेल अधिकारी कशा प्रकारे काम करतो. आणि केलं नाही तर मग अख्खी संघटना, शिवसेनेची वेगळी स्टाईल आहे, ती आपल्याला वापरावी लागेल, सर्वसामान्यांसाठी वापरावी लागेल. आपण काय कुणाच्या स्वार्थासाठी वापरत, कधी कोणाच्या जाणीवपूर्वक कधी अंगावर जाऊ नका, पण भाया मागं सारायला अजिबात आता कमी पडू नका. कारण आज काळ तसा आहे आणि चुकीच्या हातात जर हा तालुका गेला तर या तालुक्याचं पूर्णपणे उजवाटळ झाल्याशिवाय राहणार. आज कमिन्स कंपनीसारखा एवढा मोठा उद्योग आला आहे, आपण अक्षरशः तो तळ हातावरच्या फोडासारखा त्याला जपलाय, त्यामुळे तो इथं टिकलाय आणि वाढवतोय. चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी जर काही मंडळी गेली तर त्या ठिकाणी काय होईल? अहो, एका क्षणात ही मोठी कंपनी सरळ म्हणेल की आम्ही बंद करून जातो दुसरीकडे, आम्हाला काही कमी नाही, संपूर्ण जगभर आमचे कारखाने आहेत, आम्हाला काही एकट्या फलटणलाच चालू ठेवायचं कारण नाही, आपल्याला गरज आहे. असे अनेक विषय आहेत आणि या विषयामध्ये आपल्याला शिवसैनिक या नात्याने आपल्या संघटनेच्या माध्यमातून ताकदीने सर्वसामान्यांसाठी कामं करायची आहेत आणि त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग आपल्या तरुणांनी एकत्रित आलेला आहात. तरुणांची शक्ती आपण एकत्रित करतोय. ही सर्वच्या सर्व शक्ती सकारात्मक कामासाठी वापरण्याच्या दृष्टीने आपण काम करूया. वेळोवेळी तुमच्या बैठका होतील, वेळोवेळी असणाऱ्या योजना तुम्हाला शासनाच्या सांगितल्या जातील, त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक गावामध्ये एक महिला आणि एक पुरुष त्या ठिकाणी वैद्यकीय सेवक म्हणून शिवसेनेचे काम करणार आहेत आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम आपल्या संघटनेच्या मार्फत व्हायला पाहिजे. अशा दृष्टीने आपण कामाला लागावं एवढीच ह्या ठिकाणी आपल्याला विनंती करेन. आपण एक चांगला कार्यक्रम ह्या ठिकाणी घेतला. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपल्या नवीन ह्या ठिकाणी नेमलेल्या आपल्या शिवसेना प्रमुखांना, दोन्ही प्रमुखांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या कामासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण एक चांगला कार्यक्रम घेतला याबद्दल सुद्धा आपल्या सर्वच ग्रामस्थांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. उठा आता, उठा उठा, उठा. ते गुरुजी काय ते आयुष्यभर बोलत आलेत. उठा, गुरुजी बोलणारच की, त्यांना काय
आज आपल्या गावामध्ये शिवसेना हा पक्ष त्याचे उद्घाटन केलं. त्या उद्घाटनासाठी आपले लाडके संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा, तसेच आपले आमदार बापू व इतर सर्व व तुम्ही हे सर्व इथं उपस्थित राहिला व या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.